नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलेलं की आजच्या जरा केकचा कलर डिफरन्स आहे ते खूप चॅलेंजिंग असणार आहे. तर 2 लेअरचा केक बनवायचा आहे. तर आपण आधी केक फिल करायला घेऊयात. मी फिल करून घेते आणि मग जसं जसं केकचं काम पुढे पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत राहील. आणि अजून एक सांगायचं आहे, वरच्या लेअरला आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे आणि खालच्या लेअरला आपल्याला गोल्डन कलर द्यायचा आहे. ठीक आहे, तर चला का केकचं काम आपण स्टार्ट करूया. बघा, दोन्ही केक सेट करत ठेवलेले आहेत. हे बघा, केकवर अशी चमकी द्यायची होती. पूर्ण सगळीकडे बेसला पण चमकी वगैरे लागली आहे आणि मी याच साईडने जास्त चमकी देऊन घेतली आहे. चष्मा दिसतोय का? सगळा चमकीचा झालाय. मी फेस नाही दाखवू शकत तुम्हाला. तर हे बघा, दिसतंय माझे पूर्ण हात चमकीचे झालेले आहेत इथपर्यंत आणि पूर्ण फोनवर पण चमकी चमकी झाले. तुम्हाला याच्यात प्रॉपर दिसणार पण सगळं चमकीचं झालंय. ओके, तर खालचा जो लेअर आहे त्याला आपल्याला गोल्डन कलर द्यायचा होता. तर मी ट्राय केलं की क्रीमची जो कलर येतो त्याच्यामध्ये चमकी टाकून वगैरे सगळ्या प्रकारचं ट्राय केलं. कलरने ट्राय केलं, चमकी देऊन ट्राय केलं, परत ग्लिटर असो त्याच्याने पण ट्राय केलं. नाही होते, जो कलर पाहिजे तो नव्हता येत. सो मी गोल्डन डस्ट दिलं आणि त्याच्यामुळे माझे पूर्ण हात वगैरे सगळीकडे ते पसरत होत. तर मग तो एक कलर मुश्किलने आलाय. तर पण मी फ्रंट लुकच गोल्डनचा केलाय आणि बॅक साईडने थोडं थोडं गोल्डन दिलंय आणि म्हणजे यु नो शेड्स वाटतात ते अशा टाईपमध्ये कलर दिलाय. ठीक आहे, आणि अजून वरचा जो लेअर आहे त्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे आणि ब्लॅक कलरचा पण मी क्रीम करायची ट्राय केली. पण ना तो कलर आपल्याला जो कलर पाहिजे एकदम डार्क ब्लॅक येत नाहीये. आणि जरी मी आता कलर दिला तर ते आय थिंक खूप कडू लागेल असं मला वाटतं, कारण की जास्ती कलर यूज केला तर. आणि ते जसं जसं टाइम होत जाईल ना तसं तसं तो कलर फेंट पण होत जाईल. सो म्हणून आपण त्याच्यावर चॉकलेटची ड्रिपिंग देतोय आणि केक आपला कुल्फी फॉल द फ्लेवरचा आहे. ठीक आहे, तर मी आता कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते. ओके, ती ब्रेक अँड इट वाली ऑर्डर आलेली तर ती मी कम्प्लीट केली. ओके, तर हा फायनली केक रेडी झालेला आहे. ह्या केकने खूप जास्त टाइम घेतला. हे व्हाईट व्हाईट दिसत असेल तर ते पॉपकॉर्न लावलेले आहेत आणि हे जे मायक्रॉन्स टाईप दिसतंय तर ते आपण व्हाईट चॉकलेटचं बनवलेलं आहे. आणि बाकी हे जे आहे ते पण चॉकलेट्स बनवले आणि हेच बनवायला खूप जास्त टाइम गेला. आणि ह्याला हे बघा गोल्डन कलर दिलाय, तुम्हाला दिसत असेल, स्प्रेने आपण दिलाय. तर असा हा 1 kgचा केक कम्प्लीट झाला. जास्त वजन झालंय त्याचं, थांबा वजन करून पण दाखवते. ओके, ते दिसते, याला पण चमकी लागली. ओके, तर आपण वेट करून बघूया. तर आधी हे ठेवू. 62, 61, 10, 61. सव्वा किलो एक्स्ट्रा. ओके, तर मी बॉक्स पण रेडी करून ठेवणार लगेच, कारण की केकची हाईट जास्त आहे आणि जो नाही का व्हाईटवाला मी बॉक्स आणलेले ते बॉक्सच संपलेले आहेत. तर ह्याच बॉक्समध्ये मी केक देणार आहे. तर फोल्ड वगैरे करून झाले आहे. त्याची हाईट वाढवून केक ह्याच्यात कसा मावतो, किती साईज काय, आणि मग बॉक्स पण रेडी करून ठेवणार, कारण की मला उद्याच्या केकचं काम करायचं आहे. उद्या सकाळी 9 वाजता एक केक द्यायचा आहे, तर त्याचं काम आताच करायला लागेल ना, म्हणून असं देणार. तसं केक आणून ठेवून बघते.
इथे असं ट्रायंगल बनवून नाही चालणार, इथे काहीतरी जुगाड करावं लागेल. फक्त मेजरमेंट्स घेते आणि आता काहीतरी करू जुगाड बॉक्सचं. परत एकदा चेक करून बघू शकतो. एवढे ॲटमी कमी गेले. चेक करू. असं नंतर टायमावर गडबड नको ना म्हणून. पॉपकॉर्न पडायला लागलं. ओके मग ठीक आहे, सोडून तरी ठीक आहे. असं होणार, असं पॅक करावं लागेल. ठीक आहे, डन. आता बघा जेव्हा ते केक घालायचे तेव्हा आपण केक पॅक करून देऊया. बघा ओके. ते मी तुम्हाला जसं की सांगितलं की उद्या सकाळीच 9 वाजता एक केक द्यायचा आहे. ब्राईड टू बीचा केक आहे. तर मी त्यात केक फिल करून ठेवलेला आहे. सेट होतोय. मग सेट झाला की मग त्याला हळूहळू काम करेल. ऑलमोस्ट मला सगळं काम आजच करायचं आहे. उद्या फक्त सकाळी त्याच्यावर थोडं फॉन्डंटचं काम आहे. म्हणजे यु नो ब्राईड टू बीचं एक ब्राईड दाखवायची आणि तिचा ड्रेस दाखवायचा. ओके. तर तो जो ड्रेस आहे तो फॉन्डंटचा आहे. तर मी तो मॉर्निंगलाच ठेवेल. तर मग त्याचं सगळं प्रिपरेशन करून ठेवणार आणि सकाळीच उठून फक्त त्याच्यावर केकवर सगळं ठेवायचं आणि केक द्यायचा. एवढंच काम मला ठेवायचं आहे. चलो फटाफट करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हा बघा केक सेट करत ठेवलेला आहे मी. बघा एवढं मी प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. केक टॉपर पण ब्राईड टू बीचं काढून ठेवलेलं आहे. केक पण रेडी करून ठेवलेलं आहे. ओके. तुम्ही बघितलं माझं किती काम झालंय. आणि आता गुड नाईट. कारण की टाईम बघा किती झालाय. मी विचार करत होती बॉक्स पण बनवून ठेवायचा पण नको, आता खूप टाइम झालाय. तर उद्या सकाळी पण लवकर उठावं लागेल कारण की उद्या सकाळी अर्ध थोडंसं 80% काम झालंय. 20% सकाळी उठून करायचं आहे. तेवढं करण्यासाठी पण लवकर उठावं लागेल. ऑब्व्हियसली 9ला जाईल ना केक. तर मग 8 वाजता तरी मला तो रेडी करायला घ्यायला पाहिजे. त्याच्या आधी मला फ्रेश व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर असं मॉर्निंगला मला लवकर उठायला लागणार आहे. तर चलो, थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. गुड नाईट. बाय बाय.